खुर्च्यांवरती केलेला आहे त्याच मान्यवरांनी व्यासपीठावरती थांबायचे। बाकीच्या सन्माननीय पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्ते आहे की व्यासपीठ ज्यांनी अत्यंत नंबर 78-88 ही स्विफ्ट गाडी पाठीमागे म्हणजे श्रीरंगाप्पा आपले प्रतिनिधित्व आहे। मला तुम्ही सांगा, आपल्या घरातल्या 2 लाख मतं जर मिळाली तर घड्याळ आणि बाकीचं काही शिल्लकच राहणार नाही। असणाऱ्या या पक्षानं प्रचंडपणे भ्रष्टाचार केलेला आहे, प्रचंडपणे घोटाळे केले, देश हा सुरक्षित राहिलेला नाही। आणि अशा परिस्थितीमध्ये या देशामध्ये सत्ता कुणाच्या हातामध्ये द्यायची, हा देश कुणाच्या हातामध्ये द्यायचा आहे हे ठरवण्यासाठी ही निवडणूक असताना या परिसरामधून उभे असलेले आणि शेकापाच्या कुबड्या घेऊन या सांघिक परिसरामध्ये सर्वसामान्य माणसामध्ये दहशत पसरवणारे, कोणत्याही प्रकारचं लोकमत नसलेले, केवळ दहशतीच्या जोरावर या परिसरामध्ये राजकारण करणाऱ्यांना जागा या 17 तारखेला आपल्याला निवडणुकीच्या माध्यमातून दाखवायची। साहेबांना सभेला अधिक बोलण्यासाठी वेळ देण्यासाठी अधिक बोलणार नाही, परंतु मी तुम्हाला सांगतो, या पिंपरी चिंचवड शहरामध्ये गेले 20-22 वर्ष सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये मी काम करत आलेलो आहे। सर्वसामान्य माणसासाठी काम करणारा, सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी काम करणारा आणि सातत्यानं सर्वसामान्य माणसाच्या घोळक्यात राहणारा अप्पा बारणे म्हणून परिचित आहे। आणि दुसरीकडे या परिसरामधून अपक्ष म्हणून उमेदवारी लढणारा, घाटाच्या खाली गेल्यानंतर शेकापाचा उमेदवार म्हणून सांगणारा, परंतु केवळ दहशतीच्या जोरावरती आणि पैशाच्या जोरावरती या परिसरातील नागरिकांना, सर्वसामान्य माणसाला वेठीस धरणारा, या निवडणुकीमध्ये त्याला नेस्त नाबूद करण्यासाठी खऱ्या अर्थाने ही निवडणूक महत्वाची। पिंपरी चिंचवड शहरामध्ये साहेब गेले 2 वर्ष अनाधिकृत बांधकामाच्या संदर्भामध्ये रस्त्यावरून आंदोलन केलं, सर्वसामान्य माणसासाठी आंदोलन केलं, सर्वसामान्य माणसाच्या न्याय हक्कासाठी आंदोलन केलं। हीच मंडळी सातत्यानं सांगत होती की गरीब माणसाच्या विठ्ठला देखील धक्का लावून देणार नाही, परंतु या शहरामध्ये जवळपास 550 बांधकामं पाडण्यात आली। त्या बांधकामाच्या विठ्ठला तुम्ही धक्का लावला नाही, परंतु त्यांचं स्लॅब खाली घेतले। कुणाची साथ घेतली तुम्ही? मराठी माणसाच्या मनामध्ये क्लेश निर्माण करणाऱ्या माणसाची, मराठी माणसाची मतं विभागणाऱ्या माणसाची तुम्ही साथ घेतली। आणि कालच त्या मनसेच्या नेत्याचं चिंचवडला भाषण झालं, या शहरातील सर्वसामान्य माणसाची घरं ही जमीनदोस्त करा। अरे तुम्ही त्यांना जमीनदोस्त घर करायला सांगतात आणि एकीकडं निवडणूक त्याच्या जीवावरतीच्या, सर्वसामान्य माणसाच्या जीवावरतीच्या प्रश्नावरती लढवता, म्हणजे तुमच्यातलं निश्चितपणे रावणाचं चित्र तुमच्यामधलं उघड झालेलं आहे, तुमच्यामधला दुःशासन उघड झालेला आहे आणि तुमच्यामधलं खरं चित्र या पिंपरी चिंचवडकरांना कळलेलं आहे। म्हणून येणारा काळ आपल्याला अतिशय उज्ज्वल आहे। या देशामध्ये परिवर्तनाची लाट आहे। माझी निवडणूक तर सर्वसामान्य मतदारांनी हातामध्ये घेतलेली आहे, मला चिंता नाही, कारण या संपूर्ण मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये मी बारकाईने अभ्यास केलेला आहे। अनेक प्रश्न या मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये त्यातील रेड झोनचा केंद्राशी निगडीत प्रश्न आहे, तो रेड झोनचा प्रश्न आहे। मावळच्या विधानसभा क्षेत्रामध्ये मिसाईल प्रकल्पाचा प्रश्न असेल, उरणचा JNPTचा प्रश्न, वाहतुकीचा प्रश्न, पनवेलचा विमानतळाचा प्रश्न, असे अनेक प्रश्न आहेत। या मतदारसंघामध्ये आदरणीय उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली हे प्रश्न मार्गी लावण्यासाठी तुमचा प्रतिनिधी म्हणून 100% दिल्लीमध्ये जाणार आहे। आता कोणी देखील अडवणार नाही। गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये याच पिंपळेकुरा परिसरामध्ये बोगस मताच्या आधारे तुम्ही बोगस आमदार झाला, आता या परिसरातील नागरिक तुम्हाला बोगस खासदार होऊन देणार नाही। हे चित्र आता देशामध्ये वेगळं आहे, चित्र देशामध्ये वेगळे चित्र या देशामध्ये परिवर्तनाचं आहे आणि या परिवर्तनाच्या लाटेमध्ये तुमचा आता चालणार नाही।
विनंती, माननीय उद्धव साहेब ठाकरे यांना विनंती करतो की आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार प्रदान करायचा आहे. तदनंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेबांच्या प्रतिमेला छत्रपती शिवाजी महाराज की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. तदनंतर या ठिकाणी माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे या ठिकाणी माननीय श्रीरंगाप्पा बारणे यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे आणि आपल्या सर्वांना एकदा विनंती आहे, उद्धव साहेब ठाकरे यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करायचं आहे. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनीनो आणि मातांनो, मला सभेला यायला थोडा उशीर झाला असं वाटलं. आपण किती वाजल्यापासून माझी वाट पाहतात मला माहिती नाही, आणि म्हणून म्हटलं की बाकीचे जे काही आपले कार्यक्रम आहेत ते नंतर करू, पण आपल्या सहनशीलतेचा जास्त अंत न पाहता जे काही मला आपल्याशी बोलायचं आहे, संवाद साधायचा आहे, तो पहिल्यांदा मी सुरू करतो. पहिला प्रथम आज बाबासाहेबांची जयंती आहे. मी आपल्या सर्वांच्या वतीने आणि शिवसेनेच्या वतीने बाबासाहेबांना विनम्र अभिवादन करतोय. एक चांगलं दृश्य संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरताना मला दिसतंय. अनेक वर्षापासून जी आपली इच्छा होती की शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र यावी, निवडणुका जिंकणार हा एक इतिहास झालाच, पण मला वाटतं पहिल्या प्रथम शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र आली हाच एक मोठा इतिहास आहे. आणि वाघाबरोबर आता भीम सुद्धा आलेला आहे. याची सगळी मर्दांची फौज सोबत धनगर समाज आलेला आहे. राजू शेट्टींची शेतकरी संघटना ती आलेली आहे. आता व्यासपीठावरती बसलो, मातंग समाज सगळं आपल्या सोबत आलेला आहे. मला नाही वाटत, म्हणजे मी घरून 4 दिवसापूर्वी निघालो, ब्राह्मण समाजाची मंडळी आली होती. शिवसंग्राम तर आपल्या सोबत आलेलेच आहे. समाजातील सर्वच्या सर्व, गरीब असो श्रीमंत असो, कोणत्याही जातीपातीचा असो, संपूर्णपणे आपल्या महायुतीमध्ये मनापासून सामील झालेला आहे. आपल्यासोबत आपले खासदार राजकुमार धूत आलेले आहेत. मुद्दामून त्यानं म्हटलं चला जरा बरोबर. जर राजकुमार धूत यांना राज्यसभेचे आपले खासदार मुद्दामून त्याने घेऊन आलो. घेऊन एवढ्यासाठी आलो की काल कोकणात होतो, परवा कोल्हापूरमध्ये होतो, आणि आपण पाहिली असाल नसाल मला माहिती नाही, एक प्रेस कॉन्फरन्स झाली माझी. फोटो काढण्यासारखा होता माझा. मध्ये मी बसलो होतो, माझ्या उजव्या बाजूला राजकुमार धूत उद्योगपती आणि दुसऱ्या बाजूला रामदेव बाबा, एक डावीकडे एक उजवीकडे, आणि दोघंही म्हणजे एक संन्यासी आणि एक उद्योगपती, दोघंही त्रासलेले आहेत. कडाडून संतापून काँग्रेस आणि राष्ट्रवादीवरती बोलतात. विशेष म्हणजे या अशा सभा तर आपण घेतोच, हे सुद्धा एक दृश्य टिपण्यासारखं आहे. चॅनलवाल्यांनी टिपले की नाही टिपले मला माहित नाही, प्रेस वृत्तपत्र छायाचित्रकारांनी टिपलं नसेल तर एकेकाने येऊन जर बघा, जमत असेल तर घ्या. आणि आता तुम्ही जे बोललात की कोणतरी इकडे गुंडागर्दी करतोय, त्याला दाखव म्हणा कशाची गाठ आहे ते बघ. तर सांगण्याचा मुद्दा हा होता की राजकुमार धूतांनी गेल्या वर्षी जुलै महिन्यात एक माझा कार्यक्रम दिल्लीमध्ये आयोजित केला होता. मला काय बाबा, आपली ही अशी साधी माणसं तुमच्यासारखी, तुम्ही साधे मी साधा, ही बोलण्याची सवय, मैदानात बोलण्याची सवय. दिल्लीमध्ये बोलवलं. दिल्लीत गेल्यानंतर बघितलं ते विज्ञान भवन, सगळे सुटाबुटातली माणसं. म्हटलं आपण नेहमी अन्यायग्रस्तांची भाषा बोलत असतो, हे तर सगळेच मोठी माणसं, पण तुम्हाला खरंच सांगतो ती जी काही लोक मला भेटली ती सुद्धा चिडलेली.
आणि सगळे सांगतात की आता हा देश हा आपला वाटत नाही. एक जमाना असा होता की गांधीजींनी सांगितलं होतं टाटा बिर्ला ही जी काही कुटुंब आहेत, परिवार आहेत, त्यांना गांधीजींचे आशीर्वाद होते आणि त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही या देशातली उद्योगाची बाजू सांभाळा. या काँग्रेसच्या करंट सरकारने अशी पाळी आणलेली आहे की आता हे सगळे उद्योगपती देश सोडून जावं की काय अशा विचारामध्ये. म्हणजे टाटा पण म्हणतायत, बिर्ला पण म्हणतायत की नको आता हा तुमचा जाच नको, हा माझा देश आहे. पण या देशात आता राहावं असं वाटत नाही, कारण त्याला कारण हे नाकर्ता आणि छळ करणारं सरकार, हे सरकार. आणि मग तुम्ही विचार करायचे. आप्पा बारणे, तुम्ही म्हणाला 3 वर्षापूर्वी मी तुम्हाला उमेदवारी दिली. खरं म्हणजे गेल्या निवडणुकीमध्येच आप्पा बारणे आपल्यात आले होते, तेव्हाच उमेदवारी मागत होते. पण मी त्यांना म्हटलं की बारणे जरा थांबा, नवीन मतदारसंघ निर्माण झालेला आहे, अजून अंदाज येत नाही कसा आहे, घाटावरचा घाटाखालचा, पिंपरी चिंचवड, त्याच्यामध्ये नंतर मग आमचा खालचा कर्जत वगैरे. आणि म्हटलं जरा काय करूया की आमच्यामध्ये जे जुने शिवसैनिक आहेत, जेवढं देता येणं शक्य होतं ते सगळं देण्याचा प्रयत्न केला. नगरसेवक बनवलं, आमदार बनवलं, जिल्हा प्रमुख केलं. म्हटलं नवीन मतदारसंघाचा पहिला खासदार पण त्यांना करून टाकू, ते पण केलं. आणि त्याच्यानंतर म्हटलं आता जरा नव्या दमाचा एक चांगला खणखणीत नाणं आपल्याकडे उमेदवारांची काही कमी नाही आहे, अजिबात नाही. हे सगळे एवढे बसलेले आहेत, उद्याची निवडणूक तुम्ही सगळे मतदार म्हणून नाही, उमेदवार म्हणून लढणार आहात. आणि उमेदवाराची बिलकुल कमी नाहीये. फक्त माझ्यावरती काय होतं, दुसरे आरोप काय करणार, पैसे घेऊन उमेदवारी दिली. एक जरी उमेदवारी मी अशी दिली असेल ना, तर मी हे शिवसेनेचं पक्षप्रमुख पद सोडून घरी बसणं पसंत करेन. बारणे तुम्ही आलेला आहात, कदाचित तुम्ही म्हणाला अरे पैसे दिलेले सांगेल कशाला. पण आपले जे काय उमेदवार आहेत, सगळे उमेदवार बघा, काय पैसे काय देणार ते, आणि पैसे घेऊन करू तरी काय. हे एवढं मोठं वैभव मला बाळासाहेबांनी दिलेलं आहे, त्याच्यापुढे किती पैसे देणार नाही, कुठे देणार नाही, हे माझं वैभव आहे. अरे हे वैभव पवार आणि गांधी घराण्याच्या नशिबी नाहीये, याला नशीब लागतं, नशीब. आणि ही जी काही श्रीमंती आहे ही पैशाने मोजता येणं शक्य नाही. बघा इकडे कशा माझ्या माय भगिनी बसलेल्या आहेत, इकडे जमलेल्या आहेत, विश्वासाने आलेले आहेत. बांधव इकडे बसलेले आहेत, विश्वासाने आलेले आहेत, पाठी सगळे बसलेले आहेत. आणि खरंच सांगतो, मी जो काय फिरतो आहे, मुद्दामून मी काही गोष्टी पुन्हा पुन्हा सांगतो, कारण त्या सांगाव्याशा वाटतात मला. ही जी आत्ताची सभा आहे, मगाशी सुद्धा आढळरावांची सभा अशीच झाली प्रचंड. कालची रत्नागिरीची तुफान झाली, परवा कोल्हापूर पण ओसंडून वाहत होतो. जिथे जातोय तिथे गर्दी गर्दी गर्दी. आणि मग जेव्हा मी नांदेडमध्ये होतो, त्या नांदेडमध्ये माझ्या गाड्यांचा ताफा निघाला. तेव्हा निघताना मला कोणीतरी सांगितलं की उद्धवजी आज शहरामध्ये मुख्यमंत्री आणि शरद पवार एकत्र आहेत. म्हटलं अरे बापरे, यांना मैदान पुरणार नाही. कुठलं मैदान असेल, कुठल्या तरी एका गल्लीमध्ये सभा घेतलेली. आणि आपली सभा अशी झाल्यानंतर मला दुसऱ्या शिवसैनिकाने येऊन सांगितलं, उद्धवजी कळलं का काय झालं. म्हटलं काय. अहो तिकडे त्यांच्या सभेमध्ये जी माणसं जमवली होती त्यांच्यामध्ये बाचाबाची झाली. म्हटलं कशावरून बाचाबाची, काय वेडवाकडं कोण बोललं का. ते बोलले नाही तसं नाही, ती जी लोक आणली होती ते हुज्जत घालायला लागली. म्हणजे आमची बोली जी काय आपली ठरली होती ती 3 तासाला 300 रुपये ठरली होती. वेळ जास्त झालाय. ते बोलले अरे मुख्यमंत्री उशिरा आले, पवार साहेब उशिरा आले, ते काय माहित नाही, आम्हाला ओव्हरटाईम पाहिजे. म्हणजे सभेला सुद्धा ओव्हरटाईम. आणि अशी तुमची सगळी तुमची अवलाद, ज्यांना सभेसाठी माणसं सुद्धा मिळत नाही. अरे माझ्या व्यासपीठावरती जेवढी माणसं आहेत तेवढी तुमच्या समोर सभेला सुद्धा असतील की नाही मला माहिती. आणि इकडे जे सगळे जण बसलेले आहेत, आपला खुला कारभार आहे. असेल तर हो सांगा, नसेल तर नाही सांगा. इकडे एक तरी कोणतरी भाड्याचा माणूस आहे का रे. नाही म्हणजे व्यासपीठवाला सोडू ना, नाही तर तो बोलेल मी आहे, माझं व्यासपीठ तुम्ही वापरलंय. तसं नाही, ही कुणी आहेत भाड्याची माणसं, ही सगळे इथपासून आलेले आहेत. म्हणजे दिलसे आहे हे सब, मनापासून नाही हृदयापासून आलेली आहे. आणि हीच सगळी माणसं, तुम्ही सगळी जण, तुम्ही इतिहास घडवणार आहात. टीका कोणी कोणावरती करायची, आरोप कोणी कोणावरती करायचे. खरं म्हणजे ही निवडणूक, ह्या निवडणुकीचं गांभीर्य हे आपण नाही, काँग्रेस आणि राष्ट्रवाद्यांनी घालून टाकलेले. काय आतापर्यंत तुम्ही केलं ना, सत्ता भोग भोग भोगली.
भोगल्यानंतर तुम्ही जर का काही करून ठेवलं असतं तर आमच्या या सभेला एवढी माणसं आलीच नसती. आम्हाला सांगितलं असतं घरी बसा गपचूप, आमची राष्ट्रवादी आम्हाला देते, आमच्या घरावरती सोन्याची कौलं चढवणार आहे. पण स्वतःच्या घरावरती सोन्याची कौलं चढवतात आणि माझ्या गोरगरिबाचं घर अनधिकृत म्हणून जर का तुम्ही पाडणार असाल तर याद राखा, गाठ शिवसेनेची आहे. असं समजू नका की यांचा पाठीराखा कोणी नाही, यांचा पाठीराखा शिवसेना आहे. फक्त आजपर्यंत मी तुम्हाला सांगतोय की अरे तुम्ही आमदार निवडून दिलात, गेल्या वेळेला खासदार निवडून दिलात, पण कधी इथली महापालिका दिली नाही. आणि कधी संपूर्ण पिंपरी चिंचवड आणि हा जो काही परिसर आहे मग आता भोसरी झालेला आहे, का इथले आमदार तुम्ही सातत्याने का निवडून दिले नाही? का आपलं सरकार एक जे 99 साली गेलं ते गेलं, त्याच्यानंतर तुम्हाला माहिती असून सुद्धा यांच्या हातामध्ये सत्ता तुम्ही का दिलीत? आणि सत्ता दिल्यानंतर बघू ना, तराजू ठेवा. तुम्ही मतं दिलीत, तुम्ही सत्ता त्यांना दिलीत. मी तुम्ही म्हणजे तुम्ही सगळे, तुम्ही नाही, मी जनता म्हणून मी बोलतोय तुमच्याशी. तुमच्या पारड्यात काय पडलं आणि त्यांच्या पारड्यात काय पडलं, तराजू ठेवा. कोणाचं पारडं जड होतंय बघा. आणि वाटलं तुमचं पारडं जड होतंय, पुन्हा देताना मतं, माझं काही म्हणणं नाहीये. पण इकडे माझ्या गोरगरिबाची घरं ही तुम्ही अनधिकृत म्हणून पाडायला निघालात. आणि तिकडे तुमचं लवासा कसा तुम्ही अधिकृत केलं? मंत्री तुम्हीच आहात ना, याच पुण्यात निवडून गेलेला आहात ना. मग ज्या वेळेला तुम्ही त्या मंत्र्याच्या समोर गुडघे टेकत होतात, नाका घासत होतात, तेव्हा तुम्ही लवासा बरोबर तुमचं सोडून घेतलं. पण माझ्या गोरगरिबाचं घर सोडवायला तुम्हाला सुचलं नाही. तिकडे राज्य तुमच्याकडे, केंद्र तुमच्याकडे, मंत्री बदलला, पर्यावरण मंत्री बदलला, तो जयराम रमेश विरोध करतोय म्हटल्यानंतर वशिला लावला, त्याला बदलून टाकला. लवासा तुम्ही पूर्ण अधिकृत करून घेतलं. मग मी तुम्हाला सांगतोय, जे कोणी अनधिकृत घरांमध्ये राहत असेल, काही करू नका. प्रश्न सोडवायचा, घराचं नाव बदला आणि लवासा लिहून टाका. कोणीच पाडणार नाही तुमचं घर. लवासा सोसायटी, लवासा कॉलनी करून टाका. कोण येते बघू ना आपण. पण मिळालेल्या अधिकाराचं म्हणजे ज्या वेळेला लोक माझ्या घरामध्ये दिवा पेटायला पाहिजे, माझ्या घरामध्ये माझ्या मुलाला शिक्षण मिळालं पाहिजे, 2 घास मिळाले पाहिजे, डोक्यावरती छप्पर मिळालं पाहिजे, या आशेने आणि अपेक्षेने तुम्हाला ती गादी दिल्यानंतर तुम्ही त्याला बेघर करता आणि स्वतःची घरं, स्वतःची इमले बांधता. हे वाटतं तेवढं तर सोपं राहिलेलं नाहीये. अरे एक तर तुमच्याकडे उमेदवार नाहीये. शरद पवारांना मला सांगायचंय, तुम्ही मध्ये म्हणालात की शिवसेनेला गळती लागलेली आहे. उत्तर मी दिलेलं आहे. पुन्हा पाहिजे असेल तर बघा, जिथे जिथे जातोय सगळीकडे मी उत्तर तुम्हाला देतोय. आणि माझं उत्तर एकच आहे की गळती ही मडक्याला लागते. शिवसेना म्हणजे मडकं नाही, शिवसेना म्हणजे हा समुद्र आहे, जनसमुद्र, जनसागर. आणि समुद्राला कधी गळती लागू शकत नाही. गळती तुमच्याकडे लागले, तुमचे उमेदवार. म्हणजे कसं आहे बघा, आपल्याकडे थोडीशी इकडे तिकडे जी काही नाराजी झाली ती उमेदवारी पाहिजे म्हणून नाराजी होती, आणि त्यांच्याकडे उमेदवारी मिळेल की काय या भीतीने नाराजी झाली. उमेदवारी नको रे बाबा, त्याच्यापेक्षा मी पक्ष सोडतो. लक्ष्मण जगताप पक्ष सोडून गेले, आझम पानसरे पक्ष सोडून गेले. त्याच्यानंतर तुमचे टग्या स्वतः या पिंपरी चिंचवड मध्ये आले. सगळ्या नगरसेवकांची हजेरी घेतली. याद राखा, जर का आघाडी मिळाली नाही तर बघून घेतो. तसंच दम द्यायला काल स्वतः शरद पवार सावंतवाडीमध्ये गेले होते, कोकणात. तिकडे सुद्धा आग पेटलेली आहे नारायण राणेच्या विरुद्ध. राष्ट्रवादी तिथली यांचं ऐकायला तयार नाही. इकडे तर छोट्या पवारांनी दम द्यायचा प्रयत्न केला, तिकडे मोठ्या पवारांनी दम दिला, तर दीपक केसरकरांना दम दिला. काय रे तुझी नाटकं, दरवेळेला तू असंच करतो, तुला काम करायला पाहिजे, काम करायला लागेल. तो बोला, साहेब माफ करा, हा माझा राजीनामा घ्या, मी चाललो. म्हणजे एक जमाना असा होता की शरद पवारांचं एक जे काय प्रस्थ होत, दिल्लीपासून गल्लीपर्यंत शरद पवार आले म्हटल्यानंतर लोक जरा थोडीशी बिचकायची. आता स्वतःच्या गावात सुद्धा कोण विचारत नाही. शरद पवार होय, ठीक आहे, काय म्हणता? अजित पवार, ठीक आहे. पण ही गोष्ट नुसती अशी बोलून हसून सोडून देता येणार नाही. या टग्याच्या फुग्याला तुम्हाला टाचणी लावावीच लागेल.
ही टाचणी तुम्हाला लावावी लागेल. कारण ही जर का टाचणी तुम्ही मारली नाही, वेळेत मारली नाही, तर या टग्याचा फुगा असा वाढेल की तुमचं संपूर्ण भवितव्य हे अंधकारात बुडून जाईल. आणि म्हणून कोण काय करणार हा प्रश्न स्वच्छ आहे, स्पष्ट आहे. श्रीरंग बारणे निवडून येणार म्हणजे येणार ह्याची मला खात्री आहेच. पण महाराष्ट्रामध्ये आपल्या युतीचे 48 खासदार निवडून येणार हा सुद्धा माझा आत्मविश्वास आहे. ही एक संपूर्ण बदलाची लाट आता उसळलेली आहे. काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत बदल हवाय. आपलं सगळं काही स्वच्छ आहे. श्रीरंग बारणे उमेदवार कसा आहे तुम्हाला मान्य आहे ना रे बाबांनो? व्यवस्थित आहे ना? काय त्यांच्यावर गुन्हे बिने? कारण मगाशी गेलो होतो आढळ राऊंडवरती गुन्हे आहेत. कोणते गुन्हे? तुमच्यासाठी जी काही आंदोलनं केली त्या आंदोलनात पोलिसांनी पकडून त्यांच्यावरती जे काही गुन्हे दाखल केले तसे गुन्हे. कारण आंदोलनातल्या गुन्ह्यांना अजूनही वेगळा कायदा नाही. आंदोलन हे आंदोलन, मग ते दंगल असेल काही असेल त्याच्यातच लावून टाकतात, दंगलीमध्ये लावून टाकतात. आणि म्हणून मी जाहीर सभेत सांगतो, आंदोलनातले गुन्हे ज्या माझ्या उमेदवारांवरती आहेत आणि ज्या माझ्या शिवसैनिकांवरती आहेत त्यांचा मला अभिमान वाटतोय. अरे शिवसैनिक म्हटल्यानंतर लढणारा सैनिक हा लढाऊच असतो. आणि लोकांसाठी जर का लढताना आमच्या अंगावरती गुन्हे दाखल करणार असाल तर किती गुन्हे दाखल करा, पण आम्ही न्याय हक्कासाठी लढणार म्हणजे लढणारच, अजिबात सोडणार नाही. पण एका बाजूला हे आपले असे उमेदवार जे तुमच्या न्याय हक्कासाठी लढत आलेले, आणि पलीकडे जे राष्ट्रवादीवाले आहेत. उस्मानाबादला गेलो, डॉक्टर पदमसिंग पाटील, कसला गुन्हा त्यांच्यावर? खुनाचा गुन्हा. केवढा भयानक प्रकार आहे. खुनाच्या गुन्ह्याखाली डॉक्टर पदमसिंग पाटील तुरुंगामध्ये होते. काय करायचं ते केलं असेल नसेल मला माहित नाही. जामिनावरती बाहेर आले. खरं म्हणजे मान शर्मेने खाली गेली पाहिजे की अरे कोणता गुन्हा माझ्या डोक्यावरती आहे. पण ज्याला लाज लज्जा शरम असेल तो काँग्रेसवाला आणि राष्ट्रवादी कसा? लाज नाही, लज्जा नाही, शरम नाही. तिकीट मागितलं, पवार साहेबांनी देऊन टाकलं, आणि एक खुनाचा आरोप असलेला गुन्हेगार आरोपी हा उस्मानाबाद मधून पुन्हा एकदा लोकांसमोर मतासाठी भीक मागतोय. आणि ही जी काय तफावत आहे, का सरकार आम्हाला आमचं पाहिजे? कारण पुन्हा जर का यांचं सरकार आलं तर अशा गुंडा पोंडांना पोचतील. आणि आधीच ज्या गुंडा प्रवृत्तीचे उमेदवार तुमच्या समोर उभे राहिलेले आहेत ते किती मासतील आणि काय काय करतील हा विचार करा. आणि मग पटेल तिकडे तुम्ही मतदान करा. ज्यांना नुसती उमेदवारी मिळाल्यानंतर सुद्धा गुंडागर्दी वाढते, तर जर उद्या ते चुकून खासदार झाले होऊ शकत नाही. कारण एक तर तो शेका पक्ष, मी मध्ये माझी सभा झाली होती तेव्हा सुद्धा बोललो की अरे तुमच्या नावामध्ये जो शेतकरी आणि कामगार आहे, शेतकरी आणि कामगारांचा पक्ष, त्या शेतकरी आणि कामगाराला तर जरा जागा. कोणाला तुम्ही मदत करता? एक तर तुम्ही निवडून येऊ शकत नाही, अजिबात येऊ शकत नाही. पण आम्ही जो एक चांगला देश घडवायला निघालेलो आहोत, आमच्यामध्ये तुम्ही येऊन काळ्या मांजरासारखं जाऊन तुम्ही आम्हाला अपशकुन करता. उद्याचं जे सरकार येणार आहे ते शेतकऱ्यांचं आणि कामगारांचं येणार आहे. शेतकऱ्यांच्या व्यथा काय असतात मी म्हणेन जयंत पाटलापेक्षा जास्त गेल्या काही वर्षामध्ये मी स्वतः फिरून बघितलेले आहेत. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या घरामध्ये कदाचित शेका पक्षवाले गेले नसतील, पण मी गेलेलो आहे. त्यांच्या अश्रू पुसायची जी काय थोडीफार जबाबदारी करता येणं मला शक्य होतं ते शिवसेनेने केलेलं आहे, शेका पक्षाने केलेले नाहीये. कसल्या गप्पा मारता तुम्ही? कोणाचं भलं होणार आहे त्याच्यामध्ये? आणि कोणाला तुम्ही मदत करता? ठीक आहे, धरून चला, नाही आलं आमचं सरकार आणि आलं ते काँग्रेसचं दरिद्री सरकार, कोणाचं फावणार याच्यात? जो मुलायम सिंग परवा बोललेला आहे की लडके तो लडके होते हैं, बलात्कार केला तर त्याला फाशीची शिक्षा कशाला? आमचं सरकार आलं तर आम्ही कायदे बदलू. आपलं सरकार येणार आहे ते मजबूतीनेच येणार आहे. पण काँग्रेसचं सरकार जसं आत्ता आहे, आत्ता होतं अर्धमूर्त सरकार, कोणाचाही पाठिंबा चालेल. मला वाटतं मुलायम सिंगचा पाठिंबा आज सुद्धा त्या सरकारला आहे. मुद्दा म्हणून तुम्हाला मी आठवण करून देतोय, हाच तो नराधम मुलायम सिंग ज्या वेळेला आपले कार सेवक तिकडे गेले होते, त्या कार सेवकांना गोळ्या घालणारा नराधम मुलायम सिंग तो हाच. आणि नुसतं गोळ्या घालून हा नराधम थांबला नाही,
तर गोळ्या घातल्यानंतर सुद्धा ज्या शरीरामध्ये धुगधुगी होती, थोडीशी काहीतरी जीव बाकी होता, अत्यंत निर्गुणपणाने त्या देहाच्या पायामध्ये धोंडे बांधून शरीर नदीचं पाणी रक्ताने लाल करणारा मुलायम सिंग हाच तो नराधम. आणि मग नुसता विचार करा, खास करून माय भगिनीने करावा, की यदा कदाचित असं झालं, काँग्रेसचं अर्धमुर्ध सरकार तिकडे येण्याची शक्यता निर्माण झाली आणि असतील मुलायम सिंगचे 5-10 काही खासदार आले आणि त्या मुलायम सिंगचा पाठिंबा काँग्रेसने घेतला, तर तुम्ही सुरक्षित राहू शकाल? तुम्हाला सुद्धा विचारतोय, आपले कुटुंबीय सुरक्षित राहू शकतील? अर्थात एवढी मस्ती या शिवरायाच्या महाराष्ट्रामध्ये मी नाही चालू देणार. जर कोणी बलात्कारी सापडला तर तिथल्या तिथे खेचून टाकण्याची हिंमत माझ्या शिवसैनिकाच्या मनगटामध्ये आहे. कारण आम्ही शिवरायाला दैवत, नुसता एक शोभेचं काहीतरी शोपीस पाहिजे म्हणून नाही ठेवलेलं, तर त्याला दैवत म्हणून मानतो आणि दैवत म्हणून त्यांची पूजा करतो. ज्या शिवरायाने रांजाच्या पाटलाची जी कथा घटना तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. शिवशाही शिवशाही का म्हणतो, तर शिवरायाच्या काळामध्ये त्या रांजाच्या पाटलाने तो माजलेला पाटील माजला होता. तो पण म्हणत असेल की मी टग्या आहे म्हणत असेल, पण माजला होता. आणि त्यांनी माजल्यानंतर एक बलात्कार केला हे शिवरायाला जेव्हा कळलं, मावळ्याला पाठवून त्याला उचलून आणलं. पाटील मस्तवला होता, कोण माझं काय करणार, या मस्तीमध्ये होता. कोण शिवाजी काय करणार माझं, उचलून घेऊन आले त्याला. गुन्हा सिद्ध झाला आणि सिद्ध झाल्यानंतर दोन्ही हात कोपरापासून आणि दोन्ही पाय ढोपरापासून तोडून वळवळणारं धड त्या चौऱ्यावरती त्यांनी टाकून दिलं. बलात्कार करणाऱ्याला ही शिक्षा माझ्या शिवशाहीच्या सरकारत होती. हा आदर्श मानणारे आम्ही आहोत. मुलायम सिंग, तुम्हाला जरी इतिहास नसला तरी आम्हाला इतिहासाचा वारसा आहे, तो वारसा घेऊन आम्ही पुढे चालू नव्हे, आम्ही पुढे जाणार. आणि ही निवडणूक पिंपरी चिंचवड आहे, मावळ आहे, कर्जत, खालापूर वगैरे, तो हा सगळा पट्टा आहे. पण त्याहीपेक्षा आणखीन महत्वाची आहे, प्रत्येक सभेमध्ये मी हा मुद्दा जाणीवपूर्वक सांगतोय, कारण तुम्ही जागेवा नुसते. आता नरेंद्र मोदी येणार आहेत, पंतप्रधान होणार आहेत, आपण मतदान केलं नाही तरी चालेल, अजिबात नाही. प्रत्येकाला मतदान हे करावंच लागेल. आणि नुसतं तुम्ही इथे जमलेले एवढी लोक, तुमचे कुटुंबीय, तुमचे मित्र आणि तुमच्या परिवाराने जरी मतदान केलं तरी लक्ष्मण जगतापनी किती बोगस मतदान केलं तरी त्याचं डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही. पण तुम्हाला मतदान करावं लागेल. हे मतदान एवढ्यासाठी करावं लागेल की गाफील राहिलो तर घात होऊ शकेल. मी जर का हिंदुत्वाचा प्रचार केला, हिंदूनो मला मत द्या बोललो, तर माझ्यावरती गुन्हा दाखल होईल, कदाचित मला शिक्षा होईल. कारण आम्ही जर बोललो या देशामध्ये, या हिंदुस्थानामध्ये हिंदुत्वाबद्दल बोललो तर तो गुन्हा होतो. पण सोनिया गांधी इमामाकडे मताची भीक मागतात, हा गुन्हा होत नाही. तो ओवेसी हिंदूंना संपवण्याची भाषा करतो. शरद पवारांना विचारायचंय, सोनिया गांधींना विचारायचंय, जेवढी टीका तुम्ही आमच्यावरती करता, सांप्रदायिक, जात्यंध, विघटनवादी, हेवादी, तेवादी, का ओवेसी बोलल्यानंतर तुमच्या तोंडात खुंटी का बसली, का बोलला नाही? ओवेसीच्या विरुद्ध एक ब्र सुद्धा शब्द काढला का नाहीत? काय हे काम फक्त शिवसेनेचं आहे ना? माझा वारसा, मला शरद पवार तुम्ही सांगताय की उद्धवला काय हा वारसा, सगळा वारसा हक्काने मिळालेला आहे. होय, मिळालेलाच आहे. हे वैभव, हे मला वारसा हक्काने मिळालेलं आहे, ज्याचा मला अभिमान आहे. जसा हा वारसा मिळाला आहे तसा मला हिंदुत्वाचा सुद्धा वारसा मिळाला आहे. मी मराठी माणसावरती झालेला अन्याय नाही सहन करणार, मी हिंदूंवरती झालेला अन्याय नाही सहन करणार, करू शकत नाही. आणि म्हणून फक्त आम्ही बोलतो, पण बाकी कोणी बोलू शकत नाही. आणि मग हिंदूंबद्दल कोणी काही बोलायचं. सोनिया गांधी इमामाकडे जाऊन मताची भीक मागणार, आम्ही सहन करायचं. आमची मतं काय, त्यांची मतं धर्मनिरपेक्ष, त्यांच्या मताला किंमत आहे. मग आमची मतं काय किड्या गांडुळाची मत आहेत का रे? हे माझ्या समोर बसल्यात हे वाघाचे बच्चे आहेत का किड्या आणि गांडुळाचे बच्चे आहेत? या काही आळ्या नाहीत वळवळणाऱ्या, हे वाघाचे मर्दम छावे आहेत. आणि ह्यांची ताकद हे त्या निवडणुकीमध्ये दाखवल्याशिवाय राहणार नाही. ही निवडणूक कोणत्या दिशेने चाललेली आहे? खरं मी ही निवडणूक, याला धर्माचा रंग मला द्यायचा नाहीये, पण याला धार्मिक रंग सोनिया गांधींनी दिलेला आहे. सोनिया गांधींनी दिलेला आहे. आणि म्हणून कदाचित तिकडे काही काँग्रेस प्रेमी आले असतील, त्यांनाही मला सांगायचं की अरे बाबांनो, जरा जागे व्हा, नुसता आंधळेपणाने जाऊ नका. राजीव गांधींच्या पाठीत वार करणारे शरद पवार हेच, सोनिया गांधींवरती टीका करणारे शरद पवार हेच,
राजीव गांधींच्या वेळेला तर काँग्रेस सोडून बाहेर गेले होते. तशीच जर का वेळ आली तर तोंडाला डांबर फासेल आणि हिमालयात जाईल, पण पुन्हा काँग्रेसमध्ये जाणार नाही, अशी गर्जना करणारे शरद पवार हेच. त्याच्यानंतर कुठेच काही चाललं नाही, म्हणून पुन्हा काँग्रेसमध्ये गेले. ज्या वेळेला सोनिया गांधी आल्या तेव्हा ही विदेशी बाई, हिला मी देशाच्या पंतप्रधानपदी बसू देणार नाही, हेच बोलले होते. सोनिया गांधींनी बाहेर काढल्यानंतर पुन्हा खालीन लोटांगण केलं, दरवाजाने बाहेर काढलं आणि खिडकीतून आतमध्ये गेले. आणि केंद्रामध्ये मंत्री होते के.व्ही. थॉमस. जसं आता ते नवीन पुस्तक आलं ना बारू, हे बारूचं पुस्तक, हे किती विषय घ्यायचे आणि काय काय तुम्हाला सांगायचं. पण के.व्ही. थॉमस या माणसाने एक पुस्तक लिहिले आणि त्या पुस्तकामध्ये, ते पुस्तक मी मिळवतोय, त्या पुस्तकामध्ये त्यांनी दिलंय की कसं कसं शरद पवारांची वाटचाल. म्हणजे मगाच्या सभेमध्ये मी बोललो, शरद पवारांनी टीका केली तिकडे की बैल जर का सरळ रेषेत नाही गेला तर बदलायला पाहिजे. अहो, तुमची वाटचाल तिरकी झाली, ती सगळी त्या पुस्तकामध्ये आहे. आणि त्यांनी स्पष्ट शब्दात लिहिले की शरद पवार आणि सोनिया गांधींच्या पाठीत वार केलेला आहे. मग अशा माणसाचा हा उमेदवार तुम्ही देणार निवडून? बरं, हे झालं राजकारण. पण जे सरकार तुमचं आजपर्यंत होतं, काय महागाई काय फक्त माझ्या सैनिकांच्या घरातच वाढलेली आहे? पेट्रोलची किंमत काय प्रत्येक वेळेला पेट्रोल पंपवाला असं विचारतो, तू कोण शिवसेनेवाला, मग तुला एवढे रुपये, तू कोण राष्ट्रवादीवाला, तुला फुकट. गॅस सिलेंडर, माता भगिनींना विचारा, तुम्ही जा घराघरामध्ये आणि जे राष्ट्रवादीचे मतदार आहेत त्यांना विचारा की ताई, मला एवढ्याला हा सिलेंडर पडतो, तुला कितीला पडतो? महागाईमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना फरक होत नाही. महागाई सगळ्यांनाच वाढलेली आहे, सगळ्यांनाच भरडून चिरडून टाकणारी महागाई आहे. आणि मग कशाला हा नरराक्षस पुन्हा डोक्यावरती घेत आहे? ती जी काय काँग्रेस होती, गांधीजींची काँग्रेस होती, ती काँग्रेस संपले. ही आता यांची राष्ट्रवादी नाही तर भ्रष्टवादी काँग्रेस तुमच्यावरती राज्य करू इच्छिते. जर का तुमचं नशीब तुम्हाला बदलायचं असेल तर नुसतं बारणीकडे बघू नका, तुम्ही स्वतःला तुमच्या आरशामध्ये बघा, आपल्या कुटुंबियांकडे बघा, तुमच्या मुलाबाळांकडे बघा, त्यांच्या भवितव्याकडे बघा. आणि हे सगळं बघितल्यानंतर मला खात्री आहे की कोणी असो, कोणत्याही पक्षाचा असो, आतापर्यंत किती विरोध केला असेल तरी सुद्धा तो यावेळेला धनुष्यबाणावरतीच मतदान करेल, ही मला खात्री आहे. आणि एक चांगलं मजबूत सरकार, देशाला कुठेही आगापिछा नाही. जर का सरकार यावेळेला मजबूत सरकार आलं नाही तर देशात अराजक आल्याशिवाय राहणार नाही, याची खात्री ही मला तरी पटलेली आहे. तुम्हाला पटते की नाही मला माहिती नाही आहे. आणि हे जर का अराजक टाळायचं असेल, तुम्हाला, तुमच्या मुलाबाळांना आणि तुमच्या कुटुंबियांना जर सुखासमाधानाचे 1-2-4 क्षण आपल्या आयुष्यात आणायचे असतील तर सगळ्यांनी मला दोन्ही हात वर करून एक विश्वास द्या की उद्धवजी, तुम्ही चिंता करू नका. कोणी आले गेले ते गेले. अरे, समुद्रातले 2-4 थेंब इकडे तिकडे उडाले तर उडू द्या, पण हा समुद्र हा अथांग आहे आणि अथांग समुद्र पुन्हा एकदा श्रीरंग बारणीच्या रूपाने शिवसेनेचा मर्द वाघ दिल्लीत पाठवल्याशिवाय राहणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र.